देशभरामध्ये आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते। लाडक्या बाप्पाचं आज घरोघरी आगमन होतंय। कोल्हापूरमध्ये देखील बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मी आता आहे कोल्हापुरातल्या शाहूपुरी आणि कुंभार गल्लीमध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। सकाळी सकाळीच बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गणेश भक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गणेश भक्त सहकुटुंब या ठिकाणी गणेश मूर्ती नेण्यासाठी येत आहेत। सहवाद्य मिरवणूक काढत या सगळ्या गणेश मूर्ती ज्या आहेत हे गणेश भक्त आपल्या घरी नेत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय। गणेश मूर्तींबरोबरच जर आपण बघितलं तर दुर्वा असतील, त्याचबरोबर सजावटीचं साहित्य देखील यासाठी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याच्या देखील खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड आहे ती उडाल्याची पाहायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय कोल्हापूरमध्ये गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। सकाळी सकाळीच गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी आपण बघतोय कशा पद्धतीने कुंभार गल्ल्यांमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या कुंभार गल्ल्यांच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीचा उत्साह कोल्हापूरमध्ये या सगळ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय। आरास पूर्ण झालेली आहे नागरिकांची। गणेश आगमनाची उत्सुकता जी आहे ती लागलेली होती आणि अखेर ही गणेश आगमनाची उत्सुकता आता कुठेतरी पूर्ण झाली आहे असं म्हणावं लागेल। आणि लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरच्या कुंभार गल्लीमध्ये गणेश भक्तांची लगबग सकाळी सकाळी पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।